हाय हॅलो नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं माइंड मंत्रा चॅनलवर. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्थ राहा, पॉझिटिव्ह राहा, आनंदी राहा, प्रामाणिक राहा, स्वतःवर प्रेम करा. आपल्याला आपला विचार करून आयुष्य काढायचं आहे. आपल्याला ब्रह्मांडाकडे सर्व मागून घ्यायचं आहे. तो देणारच आहे. त्या देवाकडे आपल्याला सर्व मागायचं आहे. देवाकडे मागून आपल्याला लगेच मिळतं का हो? का नाही मिळत? तेवढी आपली पुण्याई असावी लागते, हो ना? असं बोलतो आपण, आणि ते सुद्धा खरंच आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आज चेतन आणि अवचेतन मनाबद्दल बोलायचं आहे. कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी काय करावं? तर कॉन्शियस माइंड म्हणजे आपण जे आता जगत असतो, आता आपलं मन चालत असतं, आपण जे बोलतोय वगैरे, हे आपलं कॉन्शियस माइंड आहे. सबकॉन्शियस माइंड ना फ्रेंड्स हाईड आहे, लपलेलं आहे. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ना फ्रेंड्स, ज्या तुमच्या इच्छा आहेत वगैरे, तुम्ही जे तुम्ही सारखं बोलाल ना फ्रेंड्स, सारखं तुम्ही बघा, नेगेटिव्ह गोष्टी जरी तुम्ही बोललात ना, सारखं जे तुम्ही बोलाल ना फ्रेंड्स, त्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात. जे तुम्ही सारखं बोलता त्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात फ्रेंड्स. मग आपण विचार करतो की असं वाईटच का घडलंय. आपण सारख्या वाईट गोष्टींचा जप करत असतो, म्हणून त्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात. आपण सारखं वाईटच बोलत असतो, म्हणून त्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतात. मग ब्रह्मांडाला वाटतं की ह्याला हेच आवडतंय, हेच देऊन टाकूया ह्याला. आपल्याला जे हवं आहे ना, बघा फ्रेंड्स, तुम्ही विचार करा, नेगेटिव्ह गोष्टींचा विचार केल्याने नेगेटिव्ह गोष्टी आपल्यासोबत घडतात. जर नेगेटिव्ह गोष्टी घडतात विचार केल्याने फक्त, तर पॉझिटिव्ह का नाही घडणार? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना फ्रेंड्स. विचार करा या गोष्टीचा. जर तुम्ही चांगला विचार कराल, हे बघा फ्रेंड, जर तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ना, ती रिपीट करा. जी चांगली गोष्ट, पॉझिटिव्ह गोष्ट, जे तुम्हाला हवं आहे ती रिपीट करा. 10,000 जेवढं तुम्ही जास्त वेळा बोलाल तेवढ्या वेळा जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती रिपीट करा. सारखी बोलत राहा मनामध्ये. जसे की तुम्हाला एक जॉब हवा आहे, चांगल्या पगाराचा जॉब हवा आहे, बोला मनामध्ये, मला चांगल्या पगाराचा जॉब हवा आहे, मला चांगल्या पगाराचा जॉब हवा आहे. हे मनामध्ये तुम्ही सारखं रिपीट करा. आपण बघा, नेगेटिव्ह गोष्टी सारखं आपल्या मनात येत असतात. हे असं नाही ना होणार, हे असंच का झालं, हे असं झालं तर काय होईल, हे असं झालं तर माझं नुकसान होईल, ह्याहून त्या विचार करतो आपण, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये नेगेटिव्ह होतात. तसंच आपल्याला चांगल्या गोष्टी विचार करायचा आहे, चांगल्या गोष्टींचा पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, रिपीट करायचं आहे, रिपीट करायचं आहे. एवढं रिपीट करायचं ना फ्रेंड्स, त्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसल्या पाहिजेत. एवढं रिपीट करायचं आहे. त्या सबकॉन्शियस माइंडला सवय झाली पाहिजे की ह्या गोष्टी ह्या व्यक्तीला हवे, त्या गोष्टी बसल्या पाहिजेत माइंडमध्ये. आणि माइंडमध्ये बसण्यासाठी आपल्याला रिपीट करावं लागतं. बघा, एखादा विद्यार्थी, आपण पण अभ्यास केला आहे स्कूलमध्ये असताना, पाठांतर करण्यासाठी आपल्याला सारखं रिपीट करावं लागतं. तेव्हा ते माइंडमध्ये बसतं, ते सबकॉन्शियस माइंडमध्ये बसतं. तेव्हा आपल्याला अभ्यास आठवतो, पाठ राहतं, तेव्हा आपण एक्झाम देतो. चांगल्या प्रकारे जो करतो ना फ्रेंड्स, सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं ना त्याला सगळं आठवतं.
तसंच आहे फ्रेंड्स. जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती रिपीट बोलायची आहे, सारखी सारखी ती बोलायची आहे आपल्याला. नेगेटिव्ह गोष्टी मनात आणायच्याच नाहीत. का आणायच्या मनात निगेटिव्ह गोष्टी? नाही आणायच्या. त्या नेगेटिव्ह गोष्टींमुळे ना आपण नुकसान करून घेतो फ्रेंड्स. खूप नुकसान होत असतं नेगेटिव्ह गोष्टींमुळे. अर्ध आयुष्य तर त्याच्यातच वाया गेलेलं असतं, फुकट गेलेलं असतं नेगेटिव्ह विचार केल्यामुळे. की आपण बोलतो की असंच आयुष्य निघून गेलं, काही चांगलं झालेलं नाही आहे. हसत राहा, चांगल्या गोष्टींचा विचार करा, आपल्या स्वतःबद्दल चांगलं बोला. जे हवं आहे ते ब्रह्मांडाला सांगा, तो देणारा बसला आहे. त्याला सांगा, रिपीट करा, मला हे हवं आहे, मला हे हवं आहे, मला ही गोष्ट पाहिजेच. आपण आपल्या आईबाबांकडे कसं हट्ट करतो फ्रेंड्स, जे हवं आहे ते, तसंच त्याच्याकडे हट्ट करायचं आहे आपल्याला. हे बघा, तो कसा देईल आपल्याला, तो आपला विचार आपण विचार नाही करायचा आहे. आपल्याला रिपीट करायचं आहे, बोलायचं आणि सरेंडर करायचं आहे, सोडून द्यायचं आहे. कसं मिळेल, कसं होईल हा आपण विचार करायचा नाही. आपण फक्त बोलून टाकायचं आहे. बोलण्याचं काम करा फ्रेंड्स फक्त, आणि विचार सोडून द्या. बोला, नेगेटिव्ह विचार करू नका. कसं मिळेल, कसं होईल, हे असं कसंच होईल, हा विचार नका करू. नेगेटिव्ह अजिबात विचार करू नका. एवढासा सुद्धा नेगेटिव्ह विचार करू नका स्वतःबद्दल. फक्त पॉझिटिव्ह राहा. सबकॉन्शियस माइंडला आपली फक्त पॉझिटिव्ह गोष्टींची सवय लागली पाहिजे. तर आपल्याला सर्व मिळणार आहे फ्रेंड्स. सर्व आपल्या आयुष्यात चांगलं घडणार आहे. सबकॉन्शियस माइंडमध्ये खूप ताकद आहे फ्रेंड्स. आपल्याला त्याची जाणीव नाही आहे. आपण ट्रायच नाही केलं कधी. ट्राय करा आणि विचार करा. तुम्हीच बघा ना, ज्या नेगेटिव्ह गोष्टी आपण बोलतो कधी कधी आपल्या आयुष्यात घडतात. नेगेटिव्ह गोष्टी का घडतात फ्रेंड्स? त्याआधी त्या आपल्या मनात सारख्या येत असतात. सारखं आपण तेच विचार करत असतो एखाद्या गोष्टीचं. मग हे असं झालं तर हे असं होईल, असं झालं तर खूप वाईट होईल, असा विचार आपण करत असतो. त्याआधी वाईट घटना घडण्याच्या आधी, काही वाईट गोष्ट घडण्याच्या आधी आपल्या मनामध्ये भीती असते की असं होईल, असं नको व्हायला. अरे तू विचारच सोडून दे. असं काही होणार नाही, चांगलंच होणार आहे, हेच विचार करत ना तू. फक्त पॉझिटिव्ह विचार करा फ्रेंड्स, फक्त पॉझिटिव्ह. आपल्याला नेगेटिव्ह गोष्टी मनात आणायच्याच नाही आहेत. फक्त पॉझिटिव्ह बोलायचं आहे. समोरचा जर आपल्याशी व्यवस्थित असेल तर त्याच्याशी सुद्धा पॉझिटिव्ह बोला. पण त्याआधी आपण आपल्यासोबत पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह बोला. आपल्या स्वतःसाठी पॉझिटिव्ह बोला फ्रेंड्स. तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी आहे, तुम्हाला इच्छा वगैरे पूर्ण करायच्या आहेत ना, तर त्या गोष्टींबद्दल कधीच नेगेटिव्ह विचार करू नका. फक्त पॉझिटिव्ह. मनामध्ये बोला, चांगल्या गोष्टी बोला, तुमच्या ध्येयाबद्दल पॉझिटिव्ह बोला. तुम्हाला जे हवं आहे त्याबद्दल पॉझिटिव्ह बोला. की मला हे मिळणारच, मला हे हवंयच, पाहिजेच, होणार. सारखं बोला, रिपीट करा. पॉझिटिव्ह गोष्ट रिपीट करा. नेगेटिव्ह नाही. नेगेटिव्ह आणायचंच नाही आहे मनात.
पॉझिटिव्ह गोष्ट रिपीट करा. सबकॉन्शियस माइंडला कळू द्या तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह हवं आहे, निगेटिव्ह नको. करून बघा फ्रेंड्स, नक्की तुमच्या इच्छा पूर्ण होतील. नेगेटिव्ह एकदा तुमच्या सबकॉन्शियस माइंडला पॉझिटिव्हची सवय झाली ना फ्रेंड्स, मग तुमच्या मनामध्ये नेगेटिव्ह विचारसुद्धा येणार नाहीत. बघा, जर तुम्ही चांगलं बोलत राहाल ना, रिपीट करत राहाल, तर नेगेटिव्ह गोष्ट तुमच्या मनात सुद्धा येणार नाही. करून नक्की बघा फ्रेंड्स. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील तर सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. जसे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते सांगा. कसे व्हिडिओ बघायला आवडतील, कशाबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे ते सांगा. मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तुमचे प्रश्न विचारा, मी नक्की उत्तरं देईन. लाईक नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.